अनेक प्रश्न मार्गी लावले। त्यामध्ये रस्त्याचे प्रश्न होते, पाण्याचे प्रश्न होते, आरोग्याचे प्रश्न होते, अनेक प्रश्न होते त्या ठिकाणी मी मार्गी लावले। दादा, तुम्हाला असं का वाटलं की सरपंच पदानंतर डायरेक्टली जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवावी? मी 2015 साली कुंभारवन ग्रामपंचायतीचा सरपंच झालो आणि या सरपंच पदाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी गावातील अनेक प्रश्न मार्गी लावले। त्यामध्ये रस्त्याचे प्रश्न होते, पाण्याचे प्रश्न होते, आरोग्याचे प्रश्न होते, अनेक प्रश्न होते त्या ठिकाणी मी मार्गी लावले। परंतु गावाच्या बाबतीत काम करत असताना माझ्या लक्षात आलं की गावामध्ये या ठिकाणी एवढे प्रश्न आहेत ते सोडवले गेले पाहिजे आणि मग त्याचप्रमाणे या जिल्हा परिषदेच्या बेलसर माळशिरस गटामध्ये किती प्रश्न असतील त्या ठिकाणी सुद्धा ते प्रश्न सोडवले गेले पाहिजे, त्या ठिकाणी सुद्धा समाजाची सेवा करता आली पाहिजे आणि मग हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी खरं तर जिल्हा परिषदेत निवडणूक लढवण्याचा खऱ्या अर्थानं विचार केला। आणि मग निश्चितच या भागातील जनता, या भागातील मतदार ज्याप्रमाणे माझ्या गावातील ग्रामस्थांनी मतदारांनी मला आशीर्वाद देऊन मला त्या ठिकाणी गावची सेवा करण्याची संधी दिली, त्याचप्रमाणे या गटातील मतदारसुद्धा माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, मला साथ देतील आणि आपला बहुमूल्य असा मतदानरूपी आशीर्वाद मला त्या ठिकाणी देतील आणि या गटाची सेवा करण्याची निश्चितच संधी देतील।